त्यांचा अधिकार वापरावा, परंतु केवळ काहीतरी चांगलं का होत असताना, कोणतरी चांगलं सौजन्याने वागत असताना त्या गोष्टीला वेगळं वळण द्यायचं आणि वातावरण, राजकीय वातावरण गढूळ करायचं, हे काही योग्य नाही. विकासाच्या दृष्टिकोनातनं जे जे चांगलं आहे ते करायचं आहे. आणि मग अशासाठी आम्हाला आंदोलन, आम्ही संपर्क आंदोलन करू. मग ज्याला केसेस करायचे असेल त्यांनी खुशाल करावे. आम्ही अशा केसेस बिसेसला काही घाबरत नाही. हे बघा, लाटण्याचं काम असतं तर 2016 पासून ते 21 पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. तिथं कोणीतरी कार्यकर्ता अशा प्रकारचं काहीतरी करू शकला असता, परंतु 2016 ते 2021 पर्यंत असं कोणते कृत्य झाले नाही. त्यानंतर प्रशासक राज होतं तेव्हा काही झालेलं नाही. आणि आता त्यांच्या काळामध्ये कोण हडप करणार होती जमीन आणि कोण कशी जमीन हडप करू शकतो. ज्यांनी असे आरोप लावले त्यांना त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे होतं की केवळ हडप करता असं म्हणताय, कशी हडप करताय, कोण करताय, जगजय नाव सांगितलं पाहिजे, जगजय सर्व विषय बोलला पाहिजे. असं मोगममध्ये तर कोणी सांगू शकतं की उद्या मी रेल्वे स्टेशन हडप करणार आहे, असं जर म्हटलं तर चालणार नाही का? असं होत नाही. माझं तेच म्हणणं आहे की आम्ही केवळ आंदोलन केलं, त्या आंदोलनात तुम्ही सर्वजण होता. आम्ही तिथं कोणावरही आरोप केलेले नव्हते की यांनी बंद केलं. आम्ही प्रशासन म्हणून आम्ही सिओनकडे गेलेलो होते, सिओनला घेराव घातलेला होता आणि त्यांना फक्त एकच शब्द विचारलेला होता की हे काम बंद, जे 3 महिन्यापासून सुरू होतं ते अचानकपणे बंद करण्याचं, तोंडी आदेश करण्याचं काय कारण आहे आणि तुम्ही का करताय, हा जाब विचारणं हे काही चुकीचं नाहीये. हे भुसावळकरांसाठी आम्ही विचारतो, कारण भुसावळकरांना प्रायोरिटीने ह्या शहरामध्ये 2 कॉम्प्लेक्स कमी झाले चालतील, परंतु शहरातल्या लोकांना अगोदर पाणी मिळालं पाहिजे. 10 दिवसानंतर पाणी मिळत आहे आणि त्याचा खेद आहे. कारण काय, ही परिस्थिती काय आताची नाही, आम्हीही कबूल करतो, परंतु हे कुठेतरी बदलायला पाहिजे ना. त्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी